आपण बऱ्याचदा प्रवास करतो आणि आपण सहज म्हणतो की अमुक अमुक ठिकाणी खूप घाण आहे. पण ती घाण करण्यामध्ये पण आपल्यासारख्याच काही लोकांचा हिस्सा असतो. अ, सहजच जर तुम्ही बघताय की कोणीतरी एखादं थुंकत आहे किंवा कोणीतरी एखादं कागद टाकतोय, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की कागद टाकू नका. पण जर मवाळ भाषेत नाही सांगितलं आणि चिडून सांगितलं, "ए कागद कशाला टाकतो रे?" असं म्हटलं तर तो 4 कागद आणून टाकेल. सो सोशल स्ट्रक्चरमध्ये बोलताना सुद्धा आपली जी भाषा आहे ती मवाळपणे आपण त्यांना म्हटलं की नका टाकू कागद किंवा माझ्याकडे द्या मी टाकतो. तर जेव्हा तुम्ही स्वतः असं वागतात त्यांच्यासमोर, तेव्हा पुढच्या वेळेला ती व्यक्ती जेव्हा कुठे काही कागद टाकत असेल किंवा घाण करत असेल, तर ती नक्कीच विचार करेल या बाबतीत. की आपण बऱ्याचदा प्रवास करतो आणि आपण सहज म्हणतो की अमुक अमुक ठिकाणी खूप घाण आहे. पण ती घाण करण्यामध्ये पण आपल्यासारख्याच काही लोकांचा हिस्सा असतो. सहजच जर तुम्ही बघताय की कोणीतरी एखादं थुंकत आहे किंवा कोणीतरी एखादं कागद टाकतोय, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की कागद टाकू नका. पण जर मवाळ भाषेत नाही सांगितलं आणि चिडून सांगितलं, "ए कागद कशाला टाकतो रे?" असं म्हटलं तर तो 4 कागद आणून टाकेल. सो सोशल स्ट्रक्चरमध्ये बोलताना सुद्धा आपली जी भाषा आहे ती मवाळपणे आपण त्यांना म्हटलं की नका टाकू कागद किंवा माझ्याकडे द्या मी टाकतो. तर जेव्हा तुम्ही स्वतः असं वागतात त्यांच्यासमोर, तेव्हा पुढच्या वेळेला ती व्यक्ती जेव्हा कुठे काही कागद टाकत असेल किंवा घाण करत असेल, तर ती नक्कीच विचार करेल या बाबतीत.